नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प यशाच्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आपण जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आज आपण इंग्रजी विषयाच्या संदर्भात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला प्रश्न समजण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत त्या शब्दाविषयी माहिती जाणून घेणार आहोत की जेणेकरून हे जर शब्द आपल्याला माहित झाले तर आपल्याला प्रश्न अतिशय समजण्यास सोपे जातात। आणि हे प्रश्न सतत हेच प्रश्न शब्द वारंवार वापरले जातात। तर त्यातील काही शब्द आहेत ते पाहू आपण। तर पहिला शब्द आहे प्रॉपर। तर प्रॉपर याचा अर्थ योग्य असा होतो। म्हणजे परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारलेला असतो की चूज द प्रॉपर वर्ड किंवा चूज द प्रॉपर फ्रेज, अशा प्रकारचा म्हणजे अचूक योग्य पर्याय निवडा। आणि आपल्याला जर प्रॉपर या शब्दाचा अर्थ माहित असेल तर आपला हा प्रश्न नक्कीच चुकणार नाही। तर दुसरा शब्द आहे करेक्ट। तर करेक्ट याचा अर्थ असा होतो की अचूक। एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा सतत अशा प्रकारचा प्रश्न असतो की चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम फॉलोइंग, म्हणजे खालीलपैकी अचूक पर्याय निवडा। आणि बऱ्याचदा करेक्ट आणि इनकरेक्ट मध्ये आपली चूक होते। तर या ठिकाणी पहा, इनकरेक्ट हा पर्याय एक शब्द आहे की बऱ्याचदा असं होतं की करेक्ट ऐवजी आपल्याला इनकरेक्ट हा शब्द पर्याय त्या ठिकाणी शब्द दिलेला असतो आणि आपण चुकून करेक्ट पर्याय निवडतो आणि त्या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट दिलेला असतं। इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय निवडा, म्हणजे त्या ठिकाणी तीन एकसारखेच उत्तर असतात आणि एक त्यातलं योग्य असतं। त्यातून आपण करेक्ट आणि इनकरेक्ट मधला फरक आपण समजून घ्यायचा आहे। तर त्याच्यानंतरचा शब्द आहे मिसमॅच। मिसमॅच याचा अर्थ असा होतो की न जुळणारा किंवा न जुळणारी पर्याय किंवा न जुळणारा पर्याय। तर हा या ठिकाणी याचा अर्थ होतो। यानंतर आहे आफ्टर। आफ्टर हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आफ्टर या शब्दावर आधारित प्रश्न नक्कीच असतो। घड्याळावर बऱ्याचदा प्रश्न दिलेला असतो। घड्याळाचं एक चित्र दिलेलं असतं, त्या घड्याळामध्ये 12 वाजलेले असतात, 3 वाजलेले असतात आणि 9 वाजलेले असतात किंवा किती वेळ असेल, आणि त्यावरून प्रश्न विचारला असतो व्हॉट विल टाइम आफ्टर 15 मिनिट, म्हणजे या घड्याळात दिलेल्या वेळेच्या नंतर 15 मिनिट नंतर किती वेळ झालेली असेल, किंवा आफ्टर 30 मिनिट म्हणजे 30 मिनिटानंतर किती वाजलेले असतील। तर या ठिकाणी आपल्याला जर आफ्टरचा अर्थ माहित असेल तर हा प्रश्न आपला नक्कीच चुकणार नाही। त्याचबरोबर यानंतरचा शब्द आहे बिफोर। तर बिफोर या शब्दाचा अर्थ पूर्वी आहे। हा सुद्धा शब्द ज्यावेळेस आफ्टर किंवा बिफोर हा दोन्हीपैकी एक शब्द वापरला जातो। जर आफ्टर वापरला नसेल तर बिफोर वापरला जाऊ शकतो, कारण बिफोरचा अर्थ होतो पूर्वी। हा घड्याळाच्या संबंधितच अशाच प्रकारे शब्द वापरला जाऊ शकतो की एखाद्या घड्याळामध्ये वेळ दिलेला असेल, व्हॉट वॉज द टाइम बिफोर 15 मिनिट, म्हणजे 15 मिनिट पूर्वी किती वेळ असेल किंवा किती वाजले होते। तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारला जातो आणि आपण घड्याळात 12 वाजलेले असतील तर आपण त्याचा पर्याय उत्तर 12 करतो, पण त्या ठिकाणी आपल्याला 15 मिनिट पूर्वी विचारलेलं असतं। आपल्याला जर बिफोरचा अर्थ माहित असेल हा प्रश्न आपला नक्कीच चुकत नाही। तर याच्यानंतरचा शब्द आहे ऑड वर्ड। तर या ऑड वर्ड शब्दामधून याचा अर्थ असा होतो की वेगळा शब्द निवडा किंवा ओळखा। तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतात आणि त्यामध्ये 3 पर्याय हे सारखे असतात आणि त्यातला एक आपल्याला वेगळा पर्याय निवडा असतो। तर त्याला आपण ऑड वर्ड असं या ठिकाणी यावरून अर्थ काढतो। त्याच्यानंतर ऑड टर्म किंवा ऑड ग्रुप असं म्हटलं जातं। तर ऑड टर्म याचा अर्थ असा होतो की वेगळा गट निवडा, म्हणजे 3-3, 4-4 शब्दाचे काही गट दिलेले असतात पर्यायामध्ये आणि त्यामधून सिमिलर सारख्याच उच्चाराचे गट आपल्याला निवडायचे असतात आणि त्यात एक वेगळ्या उच्चाराचा गट दिलेला असतो, त्यातून आपण तो निवडायचा असतो। त्याच्यानंतर हा डिफरंट साऊंड त्याच्याशी संबंधित आहे, फक्त आपल्याला अर्थ माहित असावा। डिफरंट साऊंड म्हणजे वेगळा ध्वनी। काही पर्याय 3 पर्याय हे सारख्या ध्वनीचे असतात, म्हणजे सारख्या प्रोनाउन्सिएशनचे असतात, होमोफोनचे असतात। तर त्यातला एक पर्याय हा वेगळा असतो। त्यानंतर हा अंडरलाईन हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये हा शब्द वापरला जातो
काय विचारलेलं असतं, तर अंडरलाईन केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किंवा समानार्थी शब्द किंवा त्याचा अनेक वचन करा, अशा प्रकारचा शब्द प्रश्न दिलेला असतो. पण आपण आपल्याला जर उदाहरण बघायचं असलं तर टी इज हॉट आणि हॉटच्या खाली अंडरलाईन केलेलं असतं व्हॉट इज द ऑपोजिट वर्ड ऑफ अंडरलाईन वर्ड, असं म्हणजे या ठिकाणी दिलेल्या शब्दाच्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हे असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं असतं. त्याचबरोबर रिप्लेस म्हणजे त्याला पर्यायी शब्द निवडणे किंवा पर्यायी शब्द त्याच्याऐवजी बदल करणे. त्याचबरोबर आहे सिमिलर वर्ड म्हणजे जुळणारा शब्द. तर याच प्रकारचे शब्द हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये उपयोगी येतात आणि हे शब्द तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपल्याकडे लिहून ठेवा, त्याचा वापर करा आणि वापर केल्याने आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये नक्कीच उपयोग होईल. याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपण लाईक केल्याने आम्हाला अशीच प्रेरणा मिळत असते. तर आपली लाईक करणे हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.